10 ऑक्टोबर रोजी एक नंबर हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्तानं या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे. सगळ्यात आधी तुम्हाला झी 24 तासकडनं खूप खूप शुभेच्छा. राजेश सर, तुमच्याकडनं सुरुवात करूया. चित्रपटाचं नाव हटके म्हणजे एक नंबर नाही, एक नंबर आहे. तर हा कसं निवडलात? म्हणजे राज ठाकरेंना रिप्रेझेंट करेल असं, की त्यांच्या प्रतिमेला आपण म्हणतो ना रिफ्लेक्ट करेल असं नाव तुम्हाला शोधायचं होतं? आणि त्यालाच असं आहे की काही नावं तुम्ही शॉर्टलिस्ट केली होतीत का, की हे आलं आणि येस दिस इज इट, हे ठेवायचं आहे? खूपशी नावं कन्सिडर केली गेली की फिल्मचं नाव काय असावं, पण फायनली जे कॅची आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी एक रिदम आहे, ज्याच्यामध्ये एक व्हायब्रन्सी आहे, ज्याच्यामध्ये एक मस्ती आहे, तर त्या मस्तीचं म्हटलं पाहिजे. आणि तिथून मग जी कथा आहे ती त्यानंतर कथेकडे लोक गेली पाहिजेत, पण आधी अट्रॅक्टिव्ह टायटल पाहिजे. त्यामुळे जेव्हा खूपशी टायटल आली तेव्हा आम्हाला सगळ्यांना टीमला वाटलं की हे टायटल खूप कॅची आहे आणि आपण हे टायटल ठेवूया. आणि मग ठरलं की हेच ठेवायचं, एक नंबर. नक्कीच, कारण की ॲक्च्युली आपण असं म्हणतो ना की एक नंबर काम केलंस यार. आणि एक नंबर हा इतकं युनिव्हर्सल शब्द आहे, म्हणजे हे दोन शब्द आहेत की एक नंबर माणूस पण असू शकते, एक नंबर माझ्या आयुष्यातले मोमेंट पण असू शकते, एक नंबर कार्य असू शकतं, एक नंबर माणूस असू शकतो. तर त्याला ना कुठेही काय म्हणतो आपण कशाशी जोडलं जाऊ शकतं असा तो शब्द आहे. तर त्यामुळे आणि ते एक्सप्रेशन आहे म्हणजे जे एक नंबर आहे ना, तर आमचा जो प्रोटॅगनिस्ट आहे आणि जी मुलगी आहे प्रोटॅगनिस्ट, तर दोघंही लीड्स गावाकडचे आहेत. तर त्यांची ती स्लँग आहे की एक नंबर आहे, एक नंबर. तर ही स्लँग आणि कुठलंही टायटल हे कॅची असावं, सोपं असावं, लोकांच्या ओळखीच्यातलं असावं किंवा रोजच्या बोलण्यातलं असावं, कलोकियल आपण ज्याला म्हणतो. तर म्हणून हे टायटल. आणि हे टायटल खरं तर आम्हाला केदार शिंदे आहेत, त्यांनी सुचवलेलं दिलेलं टायटल आहे. नक्कीच, कारण की लगेच असं म्हणतो ना एक नंबरती आपण, तू म्हणालीस तसंच की एक नंबर बोलल्यावर ते नाही वाटत, एक नंबर ते असं फील होतं. सर, पुन्हा एकदा तुमच्याकडेच येते की तुमचे चित्रपटाचे विषय असतात ना ते थोडे वेगळे असतात. पॉलिटिकल विषयावर चित्रपट करण्याचा विचार कसा आला आणि जेव्हा तेजस्विनीने सांगितलं तेव्हा तुमचं काय होतं की होकार कसा दिलात म्हणजे ॲट दी एंड? हां, मला हा प्रश्न खूपदा विचारला गेला की अवदसा का आठवतो. तर म्हणजे हा काहीतरी अट्टाहास होता की काहीतरी बदल करायचा आहे म्हणून? नाही, असं नाही. ॲक्च्युली मुळातच मला असं वाटतं की मी ॲज अ फिल्म मेकर एक मला संधी मिळते गोष्टी सांगण्याची. आणि एकाच प्रकारची गोष्ट परत परत सांगण्यामध्ये मला थोडंसं बोर्डम वाटतं. त्यामुळे मला जॉनर आपण ज्याला म्हणतो ते एक्सप्लोअर करण्याची मी संधी नेहमी बघत असतो. आणि ह्या चित्रपटाच्या थ्रू मला ती संधी मिळाली की की मला एक करायचीच होती की कमर्शियल लव्ह स्टोरी, कमर्शियल, सगळं काही कमर्शियल, आणि त्यातून गोष्ट सांगायची, त्यातून काहीतरी सांगायचं. तर मला ते एक खूपच म्हणजे नशिबाने मला ही संधी मिळाली की मला ती कमर्शियल पण आहे, लव्ह स्टोरी पण आहे, त्यातून काही सांगायचंही आहे, अशी एक गोष्ट माझ्याकडे आली. म्हणजे यांची गोष्ट आहे, हे बसलेत यांनी तेजस्विनी मॅडम आणि धैर्य या दोघांनी मिळून ती लिहिलेली कथा मला ऐकवली. आणि पहिल्यांदा एक तर जॉनर वेगळा आणि त्यानंतर येणारं दडपण की ह्याची मांडणी आपण कशी करू शकतो, काय करू शकतो. तर ते खूप प्रेशर होतं माझ्याकडे की मी याच्यामध्ये सक्सेसफुल होईल की नाही होईल. पण ही सगळी टीम माझ्या मागे होती, त्यांचा विश्वास होता, त्या विश्वासाला धरूनच मी पुढे गेलो. आणि आज तुमच्या भेटीला 10 तारखेला तुम्ही म्हणालात तसंच की म्हणजे पॉलिटिकल विषय आहे त्याच्यामुळे थोडंसं असतं की पॉलिटिकल विषय नाही आहे मे बी, म्हणजे ते आम्हाला जो टीजर आणि ट्रेलर पाहिलाय त्याच्यावरनं ते सस्पेन्स असा ठेवण्यात आलेला आहे. ही फिल्म कशी आहे ना, कलायडोस्कोप आहे. तुम्ही कसं फिरवताना शेप बदलत जातो. तुम्ही फिल्म बघताना तुम्हाला तो अनुभव येणार कलायडोस्कोप सारखा. ती प्रत्येक सीन नंतर अरे जॉनर चेंज आहे, अरे त्याचं थोडं वेगळं झालं, अरे काय, आणि नक्की काय ते मला आवडायला लागेल ते, अरे काहीतरी वेगळे शेप्स घेत, अशी ती कथा. आणि त्यानंतर त्याची मांडणी झाली अशी आमच्या. तेजस्विनी, तुला आणि दिल्या तुम्हाला प्रश्न आहे की चित्रपटाची पटकथा तुम्ही लिहिली आहे, राज ठाकरेंवरच का करण्याचं ठरवलं? आणि त्यातही जेव्हा तुम्ही त्यांना ही कथा सांगितली तेव्हा त्यांची पहिली रिॲक्शन काय होती?
बोलणार आहेस आधी अर्ध अर्ध डिवाइड करतो आम्ही. राजसाहेबांवरतीच का ह्याचं उत्तर मी देईन. आय थिंक बाकी तो बोलेल. राजसाहेबांना मराठी, महाराष्ट्र किंवा राजकारण याच्यामध्ये आता ऑलमोस्ट 35 वर्षाच्या वर्ष झाली ते कार्यरत आहेत. आणि त्यातून ते स्वतः कलाप्रेमी आहेत. सातत्याने महाराष्ट्राचा, मराठीचा, मराठी माणसांचा, मराठी चित्रपटसृष्टीचा विचार करणं, त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहणं, ज्या माणसांनी करून दाखवलं त्या माणसासाठी कलासृष्टीमधला एक भाग म्हणून आम्हाला काहीतरी करावंसं वाटलं. मग आज तगेत त्यांच्यावरती सिनेमे आले नाहीत. म्हणजे त्यांचं कॅरेक्टर असलेले सिनेमे आले किंवा त्यांना खूप ठिकाणी त्यांना विलनही दाखवलं गेलं. पण हा चित्रपट विदाऊट राजसाहेब पॉसिबलच नव्हता. कारण या चित्रपटाची गरजच ते आहेत. तर त्यामुळे आणि ते सोडून कुठलाही वेगळा राजकारणी आम्ही घेऊच शकलो नसतो. याचं कारणसुद्धा राजसाहेब स्वतःच्या ठिकाणी अत्यंत सेक्युअर्ड माणूस, व्हेरी सेक्युअर्ड. म्हणजे त्यांनी, मला तर आठवत नाही याच्या आधीसुद्धा जेवढे सिनेमे झाले ज्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे किंवा ज्याच्यामध्ये त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, तिथे कधी जाऊन सांगितलं की माझ्या बाबतीत हे नाही दाखवायचं, माझ्या बाबतीत असं नाही करायचं, असं त्यांनी कधीच केलं नाही. ना या फिल्ममध्ये केलं. या फिल्ममध्ये काही दृश्य तर अशी आहेत जी मला नाही वाटत की कुठलाही राजकारणी किंवा कुठलाही व्यक्ती हे स्वतःवरती पिक्चराईज करून देऊ शकतो. म्हणजे आम्हाला लिटरली आम्ही गमतीत असं म्हणतो की साहेब चित्रपट रिलीज झाल्यानंतर तुमच्याच घरामध्ये आम्हाला लपवा. म्हणजे कळतंय काय पाहायला मिळणार. तर त्यामुळे अशी परिस्थिती आहे. तर जो माणूस स्वतःच्या बाबतीत इतका सेक्युअर्ड असतो तोच हे करू देऊ शकतो. एक्झॅक्टली. तोच ह्याची परवानगी पण देऊ शकतो की हे तुम्ही करा, मला नाही फरक पडत. तर मला त्या माणसाचं खूप कौतुक आहे आणि मला खूप अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये एक राजसाहेब ठाकरे नावाचं व्यक्तिमत्व आहे, जे बाकी राजकारणी असेल किंवा काही असेल पण तो कलाप्रेमी आहे माणूस. आणि त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी खारीचा वाटा उचलता आला आणि त्यांच्यासाठी, त्यांच्यामुळे हा चित्रपट बनला. नक्कीच. खरं तर हे कथानक खूप धाडसी आहे आणि हे पूर्ण होण्यासाठी एक धाडसी व्यक्तिमत्वच हवं होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही सिनेमा पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या कथानकाला साहेबांचं नाव लागणं किती गरजेचं होतं. त्याच्यामुळे धाडस म्हणजे आणि दुसरं कुठलं नावच आपल्यासमोर येत नाही धाडसी म्हटल्यानंतर. कारण मी लहानपणापासून राजसाहेबांचा चाहता आहे. माझ्या मोबाईलची ती ट्यून होती साहेबांचा डायलॉग आणि एक काय म्हणतात त्याला, एक बेदरकार व्यक्तिमत्व, निडर आणि धाडसी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर पहिले राजसाहेबच येतात. म्हणून एक नंबर आणि राजसाहेब. नाही, मग जेव्हा तुम्ही सांगितलीत पटकथा तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती? सुरुवातीला जेव्हा आम्ही गोष्ट घेऊन राजसाहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी नकार दिला 3 वेळेला. म्हणजे ते म्हणाले की मला त्यांनी आम्हाला ऐकूच दिली नाही कथा. ओके. पण आम्ही पण तसे जिद्दी आहोत. त्याच्यामुळे आम्ही खूप ह्या ना त्या वेने मग पहिले साहेबांच्या फ्रेंड्सला ऐकवलं, मग साहेबांच्या फॅमिलीला ऐकवलं आणि मग त्यांना असं वाटलं की हे कथानक चांगलं आहे की मग त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही एकदा ऐकलं पाहिजे. मग आम्ही खूप हट्टीपणा करून त्यांना ते आणि धाडस करून त्यांना ते ऐकवलं आणि मग त्याच्यानंतरही लगेच आम्हाला होकार नाही मिळाला. त्याच्यानंतर 2-1 महिन्यांनी आम्ही परत कन्सिस्टंटली की साहेब काय कसं आम्ही सुद्धा म्हणजे मी आय थिंक ट्रेलर लॉन्चला हेच बोलले होते की हा चित्रपट अत्यंत धाडसी याच्यासाठी आहे कारण याची कथा धाडसी आहे. याच्यातला ज्या माणसाशी निगडीत आहे तो स्वतः धाडसी आहेत, ते बनवणारे धाडसी आहेत की अशा प्रकारचा सिनेमा बनवला आहे का ते चित्रपट बघितल्यानंतरच कळेल की ह्याला आम्ही सारखं धाडसी का म्हणतो. आणि राजसाहेबांनी आम्हाला याची परवानगी दिली आणि स्वतः सिनेमा पाहिला आहे. म्हणजे आता बनल्यानंतर त्यांनी तो सिनेमा पाहिला आहे.
आणि ते प्रचंड खुश आहेत. सगळ्यात पावती हीच असते, ही ज्या माणसासाठी बनवलाय, ज्या माणसावर बनवलाय तो खुश. हां, म्हणजे त्यांना तो सिनेमा खूप आवडला आणि ते स्वतः खूप चिकित्सक आहेत याच्या बाबतीत, म्हणजे चित्रपटांच्या कलेच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहेत की असे सिनेमे झाले पाहिजेत, मराठीचा दर्जा असा असला पाहिजे. आणि तो काय म्हणत आपण त्याला, तो दर्जा आणण्याचा मराठीमध्ये आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि आम्हाला झीची आणि साजिद नाडियाडवालांची, वर्धाची यांची खूप चांगली साथ लाभली आहे. आणि आमच्याकडे खूप मोठी मोठी टेक्निशियन्स आहेत या चित्रपटामध्ये जोडले गेलेले. तर आमचा पूर्णपणे प्रयास हाच होता, जेव्हा एक राजसाहेब ठाकरे म्हणतात की ठीक आहे तुम्ही हा चित्रपट बनवा, पण या सिनेमामध्ये माझ्याविषयी तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणा, मला येऊन सांगायचं नाही तुम्हाला काय म्हणायचं. फ्रीडम, प्रचंड फ्रीडम दिला आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि सिनेमा बनवा, माझ्यासाठीचे डायलॉग्स वगैरे बनवू नका, ते तुमच्या सिनेमाची गरज असेल तरच ते ठेवा, नाहीतर ते नकोच. तर आणि बघितल्यानंतर आज जेव्हा आम्हाला असं वाटतं की साहेबांना तो सिनेमा आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी राजेश सरांची पाठ पण थोपटली आहे याच्यासाठी की एक चांगला चित्रपट तुम्ही बनवलेला आहे आणि हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण हा चित्रपट बघणारा जो ऑडियन्स आहे, जो प्रेक्षक आहे, तो महाराष्ट्रावरती प्रेम करायला लागेल नक्की. हा चित्रपट बघून. ह्याची आम्हाला सगळ्यांना टीम म्हणून खात्री वाटते. नक्कीच. मी आहे ना तेजस्विनी, मध्यंतरी एक व्हिडिओ पाहिला होता ट्रेलर लॉन्च नंतरचा, यूट्यूबवर असा सहज स्क्रोल करत होते, तेव्हा नॉर्थ इंडियन लोकांना सुद्धा तो प्रचंड आवडतोय. तू आता म्हणालीस तेच आहे की तुम्हाला तुमची पावती एकतर राजसाहेबांकडनं मिळालेली आहे आणि दुसरी जर नॉर्थ इंडियन लोकांना तो आवडतोय म्हणजे ही खूप मोठी. मी माझा एक खूप छोटा किस्सा सांगते. मी मागच्या वर्षीच्या जानेवारीमध्ये एका कॉलेजमध्ये गेले होते. माझा इंटरव्ह्यू होता त्या कॉलेजमध्ये आणि तो इंटरव्ह्यू चालत असताना मराठी सिनेमांविषयी एक विषय निघाला आणि मी तिकडे फक्त जनरल इंटरव्ह्यू थांबवला. म्हणजे मी म्हटलं की तुमच्यापैकी किती जण मराठी चित्रपट बघतात, तर 100 जण असतील, तर 100 जणांपैकी 30 लोकांनी हात वरती केला. मी म्हटलं 30च लोक बघतात, तर मी म्हटलं बाकी अमराठी आहेत का, तर नाही सगळे मराठीच आहोत. तर मी म्हटलं मग मला आत्ता या 30 लोकांशी नाही बोलायचं आहे जे सिनेमे बघतात, मला त्या 70 लोकांशी बोलायचं आहे जे सिनेमे बघत नाहीत. तर म्हटलं तुम्ही का मराठी सिनेमे बघत नाही, तर ते म्हणाले की आम्हाला मराठी सिनेमामध्ये लार्जर देन लाईफ कॅरेक्टर्स मिळत नाहीत, आम्हाला मराठीमध्ये स्केल मिळत नाही, आम्हाला मराठीमध्ये चांगलं म्युझिक मिळत नाही, चांगले टेक्निशियन्स मिळत नाहीत आणि मग आम्हाला नाही, आणि चांगली कथा मिळत नाही, आम्हाला तेच रटाळपणा मिळतो असं ते म्हणाले. मग मला असं वाटलं की एक निर्माती म्हणून, एक अभिनेत्री म्हणून, की मग आपण काहीतरी बदल आणायला पाहिजे याच्यामध्ये, कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने स्टोरी सांगता आली पाहिजे, ती करता आली पाहिजे, त्याचं स्केल वाढवलं पाहिजे, त्याचे बजेट्स वाढवले पाहिजे, त्याच्या स्ट्रॅटेजीज बदलल्या पाहिजे. आणि म्हणून त्याच्यातनं, या विचारातनं घडलेला हा सिनेमा आहे. आणि माझ्या दृष्टीने तरी जेवढे कंप्लेंट्स किंवा तक्रारी ऑडियन्सच्या होत्या त्या सगळ्या आम्ही टिक करत 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 इथपर्यंत पोहोचलो आहे. आता फक्त त्यांनी बघणं गरजेचं आहे. नाही, खरंच हा लार्जर देन लाईफ जो आहे ना चित्रपट, तो बोलू शकतो. आता जसं धैर्य म्हणाला की तुम्ही 1, 2, 3 वेळा नाही, म्हणजे असा घास घ्यायचा होता पण तुम्ही तो असा घेण्यासाठी एवढं स्ट्रगल केलं, ही मोठी गोष्ट आहे. कारण तुम्हाला माहिती होतं ॲट दी एंड आपल्याला पाहिजे आणि द्यायचं आहे प्रेक्षकांना, तू जसं म्हणालीस तसं. सायली, तुझ्याकडे येते, तुझ्या भूमिकेविषयी सांगशील, त्यासाठी तयारी कशी केली? कारण की कुठेतरी एका गावातल्या मुलीचा आहे, तो टोन असतो, तो लहेजा असतो, तो सगळं घेणं. आणि तू पण लहानपणापासून अशी राजसाहेबांची अशी फॅन वगैरे होतीस का, म्हणजे तो आवडता असा माझा राजकारणी वगैरे? कारण की ट्रेलरमध्ये पाहिलं ना की पिंकी म्हणते की तू राजसाहेबांना इथे घेऊन ये, मग पुढे लग्नाचा वगैरे सगळं आपण बघू. मला वाटत नाही की कुठलाही मराठी माणूस नसेल लहानपणापासून त्यांना पाहिलं आहे, त्यांची भाषणं ऐकली आहेत. आणि जेव्हा माझ्याकडे हे पात्र आलं तर सायलीही तेवढीच खुश होती जेवढी पिंकी होती. पण माझ्यासाठी हा आउट ऑफ, म्हणजे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन मी कुठला तरी प्रयत्न करत होते. माझी शाळा बदलली, मास्तर बदलले, त्यामुळे सगळाच अनुभव खूप नवीन होता. म्हणजे अगदी आम्ही पहिल्या दिवशी भेटल्यापासून शूट करेपर्यंत जो आजचा प्रवास आहे ना, तो सगळ्याच लोकांनी खूप सोपा केला आहे. आणि
आपण म्हणतो की कुटुंब बनलं आहे आमचं, आणि जे कुटुंब प्रमुख आहेत त्यांनी आमची इतकी काळजी घेतली आहे की आजही असं वाटतं की सगळ्यांनी जे मनापासून काम केलं आहे ना ते लोकांपर्यंत पोहोचावं. आणि मला असं वाटतं की योग्य विचारधारणेला जर का आपण सहमत असू ना तर त्याचं खरं महत्त्व या चित्रपटात तर तुम्हाला कळणारच आहे. मी एवढंच सांगेन की पिंकी माझ्यासाठी का खास आहे ती अनेक कारणांसाठी, मी आता ते चित्रपटानंतर सांगेन. पण ही अत्यंत म्हणजे आजपर्यंतच्या माझ्या कॅरेक्टर्सपेक्षा हिच्यात मला असं वाटतं की अत्यंत आत्मविश्वासी मुलगी आहे. ती तिच्या विचारांवर प्रचंड ठाम आहे आणि तिचं राजसाहेबांवरती अत्यंत प्रेम आहे. त्याच्यामुळे जेव्हा तिच्यावर प्रेम करणारा मुलगा तिला लग्नासाठी विचारतोय तर ती त्याला धडाकेबाज म्हणते की तू आधी साहेबांना आण मग मी लग्न करते. ती ते का म्हणते आणि कशासाठी म्हणते तो फिल्मचा जो टर्निंग पॉईंट आहे तो 10 नंतर तुम्हाला कळणारच आहे. पण ही साकारताना मला साहेबांशी स्वतः मला भेटता आलं, माझ्यासाठी तो एक अविस्मरणीय क्षण आहे आणि तो प्रत्येक मराठी माणसासाठी असेल. कारण राजसाहेब हे फक्तच नेता नाही तर हे आमच्यासाठी भावना आहे, आमच्या सगळ्यांसाठीच, आणि ते लोकांपर्यंत आता पोहोचणारच आहे. त्याचा खूप उत्सुकता आहे. मग तू जेव्हा त्यांना भेटलीस तेव्हा असे बटरफ्लाईज होते पोटात की असं हा आता काय करू मी, असं काही रिॲक्शन असं काय होते तुझे? प्रचंड, म्हणजे मला असं वाटलं की पण ते इतक्या साधेपणाने बोलले की आमचा संवादही झाला. बरं, राजकारणाविषयी आम्ही काहीच नाही, ते चित्रपट, चित्रकला, संगीत या विषयांवरती इतके बोलत होते की असं वाटतं विचारांची देवाणघेवाण इतका वेळ माझ्यावर पहिल्याच दिवशी झाली. आय वॉज सो कंटेंट की अच्छा मस्त छान. आता म्हणजे छान, म्हणजे भेट घडून आली ती एकदम सुंदर आणि अशी खूप खूप आठवण. त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही चित्रपट काय तो केलेला आहे. धैर्य, तुझ्या भूमिकेविषयी सांगशील? असं थोडंसं मध्येच राजकारणीय पण राऊडी पण असा पाहायला मिळतोय, सगळं कसं अडॅप्ट केलं होतंस? ॲडॅप्ट मी जसं म्हणालो की ही एका कार्यकर्त्याच्या प्रिमायसेसमधली गोष्ट आहे किंवा तशी, आणि सुदैवाने माझ्या आजूबाजूला खूप तशी मंडळी आहेत, माझी भावंडं, माझी मित्रमंडळी की जे राजकारणात ॲक्टिव्ह आहेत आणि जे कार्यकर्ता आहेत झोनमधले आहेत. त्याच्यामुळे मला असं काही फार अवघड गेलं नाही. जसं मी म्हणालो की मला गाणं थोडंसं ट्रिकी होतं. मी परफॉर्मन्सला घेऊन मला तसा स्ट्रेस नव्हता कारण ही मंडळी होतीच, पण गाण्याला घेऊन मी थोडासा हे होतो कारण तो असा भाग होता की मी याच्या आधी कधी गाणं केलं नव्हतं. माझा पहिलाच सिनेमा आहे नायक म्हणून, त्याच्यामुळे माझ्यासाठी ते चॅलेंजिंग होतं. पण मला अगेन ह्या मंडळींनी खूप सांभाळून घेतलं आणि मला योग्य गाईड करत त्यांनी तो पार्ट पण माझा छान निघून गेला. म्हणजे तेव्हा असं व्हायचं का, जसं तू तर गाण्याचं म्हणालास, गाणं थोडं पुढे जाऊ देत, थोडं पुढे जाऊ देत, त्याचं शूटिंग थोडं पुढे जाऊ मला देत, असं वाटलं म्हणजे होतं गाणं सगळ्यात आधी व्हावं, म्हणजे नंतर मी मोकळा. टेन्शनचा पार्ट गेला की मग मी मी फ्री मोकळा. आहे, ओके, तसं मला ओके. होत होतं. पण जसं स्केड्यूल यांनी बांधलं होतं त्यानुसार ते अशा वेळेला आलं. पण फॉर्च्युनेटली ह्या सगळ्या मंडळींची मला खूप चांगली साथ लाभली म्हणून मी ते करू Yes. शकलो. त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स द्यायचं काम केलं. त्याच्यामुळे तो जो प्रताप उभा राहिला आहे तो माझं एकट्याचं श्रेय नाही आहे, ते माझे दिग्दर्शक, माझे निर्माते, माझे लेखक, माझे सहकलाकार ह्या सगळ्यांच्या काय म्हणतात त्याला इनपुट्सने तो प्रताप उभा राहिला. येस येस. राजेश सर, तुमच्याकडे येते. कास्टिंग विषयी सांगाल, कारण की धैर्यने पण याच्यात पटकथा लिहिली आहे, तर तेजस्विनीचं असं होतं का की आपण धैर्याला घेऊया लीडमध्ये, की तुम्ही नंतर हे शॉर्टलिस्ट केलं की नको वगैरे असं काही होतं? आणि सायलीच्या कास्टिंगबद्दल पण सांगा. नाही, धैर्याचं कास्टिंगमध्ये माझा तसा काही जास्त कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. नव्हतं. पण ते माझ्यावर लादलं गेलं नव्हतं. ओके, जेव्हा मला कळलं की ह्याला कन्सिडर केलं गेलं, धैर्याला ज्यांनी कथा लिहिले तेजस्विनी मॅडम बरोबर, तर मग मी जाऊन त्याची अथांग पाहिली आणि मला खूप आवडली. सगळ्यात बेस्ट आहे. आणि मला वाटलं, आणि हिनेच प्रोड्यूस केले आणि तोच ॲक्टर म्हटल्यानंतर मला ते कॉम्बिनेशनच वाटलं की येस, आय एम इन अ सेफ झोन. ह्या मुलाला त्याचा ॲरोगन्स, त्याचा राग, त्याची इंटेन्सिटी त्या अथांगमध्ये इतकी सुंदर होती की मला लगेच कळला की चलो मुझे पता है मैं इसको कहाँ लेके जा सकता हूँ और मैं क्या कर सकता हूँ, मला ते कळलं. अथांग पाहिल्यानंतर जे इम्प्रेशन झालं ते तर म्हणजे वेगळं आहे तुझं ॲक्च्युली, ही खरी गोष्ट आहे. मग आलं सायली. हिरोईन कोण यायची, कशी यायची, काय असावं. खूप ऑडिशन्स झाल्या. म्हणजे उगीच म्हणत नाही, पण सगळ्याच चांगल्या ॲक्टर्स होत्या, सगळ्यात सुंदर दिसणाऱ्या होत्या. त्यातून कशी निवड करायची, कारण एकच निवडायची तर ती कशी निवडायची, काय करायचं. तर त्यातून मग काही शॉर्टलिस्ट होत गेल्या. आणि मला आठवतं, मला रोहननी एक ऑडिशन पाठवली. मला म्हणले राजू दादा ही बघ, आणि मी पाहिली
आणि इन्स्टिंक्टिव्हली मला असं वाटलं की हां ये कुछ है यु नो. मग ती शेअर झाली, मग पुन्हा आम्ही सगळ्यांनी पाहिली. तर मला त्या ऑडिशनमधली त्या मुलीची भाषा खूप आवडली आणि तिचं जे कम्फर्ट होता ना भाषेबरोबरच ना, तो मला खूप आवडला. कारण महत्त्वाचं काय भाषा आहे, की ज्या फिल्ममधली भाषा खूप वेगळी, की ज्या एरियामध्ये महाराष्ट्रात ही गोष्ट घडते ती तिथली भाषा वाटली पाहिजे आणि ती त्या मुलीची भाषा मला वाटलं ही ॲडॅप्ट करू शकेल. ओके, शी इज अ सिटी गर्ल बट स्टील ती भाषा अजूनही तिने जपून ठेवली आणि तिच्या बॉडीमध्ये ती आहे भाषा, तर ती ॲडॅप्ट करू शकेल. ती आमची सायली. तर मला वाटलं की येस, ये आहे आपली पिंक्स. धैर्याला मगाशी काहीतरी सांगायचं होतं कास्टिंग विषयी बोलत असताना. कास्टिंग माझं खरं कास्टिंग केलं तेजस्विनीने. हां म्हणजे आणि तिने त्याच्या मागचा थॉटही मला सांगितला की सगळ्यात पहिले तिने मला पटवून दिलं की मला असं वाटतं प्रताप तू केला पाहिजेस. कारण ती म्हणाली की कुठल्या तरी मोठं नाव असलेल्या नटाने तो केला तर त्याचं परसेप्शन तसं होतं की ह्या नटाचा हा रोल आहे. पण ह्या कथानकाला खरं तर एका फ्रेश चेहऱ्याची गरज आहे. एक असा चेहरा जो सर्वसामान्य चेहरा दिसतो आणि ज्याच्या मागे काही बॅगेज नाही आणि प्रत्येकाला वाटेल की अरे हा मी आहे असा तो कार्यकर्ता आहे. आणि जेव्हा आम्ही लिखाण केलेलं आणि जेव्हा आम्ही वाचन करून दाखवायचो तेव्हा ती म्हणाली की तुझं वाचन खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आय थिंक यू शुड प्ले दिस पार्ट. त्याच्यानंतर तेजस्विनी सजेस्टेड की राजेश सरांचं नाव तेजस्विनीने सुचवलं की एक सोपी गोष्ट खूप एक इंटरेस्टिंग वेने सांगायची होती म्हणून राजेश सर आले. त्याच्यामुळे आधी माझं ठरलं होतं, मग राजेश सर आले. आणि मला त्या गोष्टीचा स्ट्रेस होता की राजेश सर, जेवढं मी राजेश सरांबद्दल ऐकून होतं की ते पर्टिक्युलर आहेत आणि त्यांचे सिनेमे आणि त्यांची एक पद्धत आहे. राजेश सरांनी माझं बाकायदा ऑडिशन घेतलं. हो, राजेश सरांनी माझं ऑडिशन घेतलं आणि त्यांना जे हवं आहे जसं हवं आहे ते माझ्याकडून त्या ऑडिशनमधून करून घेतलं. खूप वेळा घेतलं आणि त्यांना जसा तो प्रताप दिसतोय तसं धैर्य टू प्रताप त्यांनी मला ऑडिशनमध्ये सेट केलं. जोपर्यंत ते खुश होत नाही तोपर्यंत त्यांनी ते माझ्याकडून करून घेतलं आणि मग मी प्रताप साकारला. हो, नकळतच त्याला त्याच्या खूप त्याला हेअरस्टाईल करायला सांगायचं आणि तो करत जायचा आणि तो बिचारा सगळं करायचा, जे काय आम्ही म्हणू तो सगळं करायचा तो. कलाकाराची भूक असते ना ती. हो नाही, ही माझ्यासाठी सुवर्णसंधी. हां हां माझ्यासारख्या नवोदित नटावरती विश्वास ठेवून एवढे मोठे निर्माते, एवढा मोठा स्टुडिओ, एवढा मोठा दिग्दर्शक, एवढा मोठा DOP हे सगळं चाललंय आणि त्यातलं मुख्य पात्र जर मी करतोय तर मी नाही कुठल्याच गोष्टीला म्हणजे मला हक्कच नाही म्हणायचा. जे येईल ते मी करायला तयार मी तयार आहे. त्याच्यामुळे जे काय आहे ते या सगळ्यांमुळे. ॲक्च्युली त्याची ऑडिशन 6 महिने सुरू होती. 6 महिने खूप मोठा टाइम. 6 महिने ऑडिशन त्याची सुरू होती. कारण त्याला मला वाटतं कुठेतरी म्हणजे आई असं मला वाटतं कुठेतरी वाटत होतं की अजून राजेश शुअर आहे की नाही आहे. ओके, तर तो नेहमी यायचा ऑफिसमध्ये, प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळे कपडे ट्राय करायचा, वेगळे चष्मे ट्राय करायचा, वेगळी हेअरस्टाईल. प्रत्येक वेळेला येऊन तो काही ना काहीतरी मला हळूच काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करायचा. मग ऑडिशनमध्ये त्याला मी क्यूज द्यायला लावले. म्हटलं तू क्यूज दे. तर त्या ऑडिशनमध्ये ज्याची ऑडिशन चाललं त्याच्याकडे माझं कमी लक्ष असायचं, हा काय क्यूज देतो ह्याच्याकडे मी जास्त लक्ष असायचं. त्यामुळे त्याला कळत न कळत त्याची 6 महिने ऑडिशन चालू. तेव्हा इथे आलेत ते साहेब. तेजस्विनी, तुला प्रश्न आहे. अर्थातच हा सस्पेन्स आहे, पण जेव्हा मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला पडलेला प्रश्न असा होता की जो धैर्य आहे म्हणजे प्रताप जो आहे तो नक्की राजसाहेबांवर जो कट आहे तो उघडतोय की त्यांच्या विरोधात कट करतोय, हे ट्रेलरमध्ये मुद्दामून असं ठेवण्यात आलेलं आहे. नक्की काय? कट कारण मला हा प्रश्न असं झाला, नक्की काय आहे. आय थिंक तुला जो प्रश्न पडलाय तो अवघ्या महाराष्ट्राला पडलाय आणि त्या प्रश्नातच आम्हाला त्यांना ठेवायला आवडेल, कारण त्या प्रश्नाचं उत्तर 10 तारखेपासून चित्रपटगृहात मिळणार आहे. त्यालाच लागून असा प्रश्न आहे की हा जेव्हा ट्रेलर पाहिला ना तेव्हा कुठेतरी शाहरुखचा फॅन मूवी नव्हता का, त्याची अशी झलक, किंवा मग अक्षय कुमारचा आणि इम्रान हाशमीचा जो सेल्फी मूवी होता त्याच्यात असं रिव्हेंजियस दाखवलंय. जर ती साईड पाहिली ना तर ती तशी वाटून येते, तर ते असं ठेवलंय त्याच्यासाठीच. नाही म्हणजे आमचा बेस्ट पार्ट इज तुम्ही जे काही परसेप्शन
घेऊन येत आहे हां ते मोडणार आहेत. आम्ही सगळे ऑन स्क्रीन मोडणार आहोत. म्हणजे मला जे वाटतं त्याच्या पण पलीकडे जाऊन मला काहीतरी पाहायला मिळू शकतं. तेच म्हणते की तुम्ही कुठल्याही प्रकारचे परसेप्शन्स घेऊन आलात तरी ते स्क्रीनवरती मोडले जाणार आहेत. कारण असं तुम्हाला वाटू शकतं की ओ ही फिल्म अशी आहे, हां ती येऊन बघायची, ती फिल्म तशी नाही आहे. वेगळी आहे. त्यालाच लागून प्रश्न आहे की हा चित्रपट सत्य घटनेवर आहे किंवा एखादा कुठला तरी इन्सिडेंट ऐकला होता आणि त्यानंतर असं घडून आलं. म्हणजे स्क्रिप्टिंग करताना असं काही की असं या चित्रपटामध्ये एक व्यक्ती सोडली तर सगळं काल्पनिक आहे. आमच्या डिस्क्लेमरची पहिली लाईन सुद्धा हीच आहे. ती सोडून सगळी काल्पनिक आहे. निवडणूक आली ना की चित्रपट रिलीज केले जातात, पॉलिटिकल चित्रपट. त्याचं कारण काय असं सगळे सतत सोशल मीडियावर चर्चा होते की मुद्दामून निवडणूक येते तेव्हा चित्रपट, राजकीय चित्रपट बनवले जातात. त्यावर तुझं काय असं take? हे उलट आहे खरं तर या चित्रपटाच्या बाबतीत. कारण आमची फिल्म ही आम्ही सुरू केली 8 मार्चला. ह्याची तारीखही आम्ही केव्हाच ठरवली होती. आता निवडणुका कधी लागणार आहेत हे आमच्या ताब्यातच नव्हतं, की आम्हाला माहितीच नव्हतं. निवडणुका आत्ता लागत आहेत. आता तो योगायोग समजूयात आपण की निवडणुका लागल्यात आणि हा चित्रपट येतोय. पण या चित्रपटाचा मुळातच निवडणुकांशी काही संबंध नाही हां किंवा या चित्रपटाचं पॉलिटिक्सशी किंवा राजसाहेब एक राजकारणी म्हणून किंवा त्यांच्या आयुष्याविषयी हा चित्रपटच नाही आहे. त्यामुळे मी म्हटलं ना की तुमचे परसेप्शन्स जेवढे आहेत ते सगळे मोडणारा हा चित्रपट आहे. त्याला दुसरा एक असा प्रश्न आहे की पॉलिटिकल सेन्सॉरशिपकडे तुम्ही कसे पाहता? कारण की अर्थातच एकीकडे आता तुम्ही म्हणालात की राज ठाकरे फक्त एकच जे कॅरेक्टर आहे ते उभं आहे आणि जे जिवंत कॅरेक्टर आहे बाकी सगळे तर फिक्शन आहेत वगैरे. मग दडपण येतं का? कारण की राजसाहेब ठाकरे जो असं म्हणतो ना तेव्हा त्यांचा एक वेगळा पर्सोना आहे आणि ॲक्टिव्ह असे राजकारणी आहेत. मग इफ आणि डोंट, इफ डू असे कधी झालं का चित्रपटाच्या कट वे जेव्हा म्हणजे सेन्सॉर बोर्ड जेव्हा चित्रपट पाहतं? नाही, मला हे अत्यंत अभिमानाने सांगता येईल आणि सांगावंसं वाटेल म्हणजे की आम्ही सेन्सॉर कॉपी जेव्हा घ्यायला गेलो होतो किंवा सेन्सॉर जेव्हा आमचं झालं तेव्हा आमच्याकडे एकही एडिट कट नाही आला. म्हणजे हा पहिला आमच्याकडे 2 डब आले फक्त रिडब, पण एकही एडिट कट नाही आला की हे उडवा, हे नाही चालणार, असं एकदाही नाही आलं. वी वर व्हेरी प्रिपेर्ड आणि आम्हाला वेल प्रिपेर्ड, व्हेरी प्रिपेर्डपेक्षा वी वर वेल प्रिपेर्ड. आम्हाला माहिती होतं की आम्ही काय करतोय, कुठल्या प्रकारचा सिनेमा आहे, कोणावरती सिनेमा आहे. या चित्रपटामध्ये पूर्ण तयारीनिशी आम्ही उतरलो होतो आणि कदाचित म्हणूनच कुठेही एडिट कट नाही आला. म्हणजे ॲक्च्युली कोट करायला हवं असं म्हणता येईल कारण की सगळ्याच चित्रपटांना कुठे ना कुठे एडिट कात्री लागते, पण आमच्या चित्रपटाला ती नाही लागली. ही म्हणजे असं शाबासकी आहे खरंच की आता ते झालं नाहीये घरी. हां एक्झॅक्टली. ग्रिप्ट बसवलं सगळं कथानक की ते सेन्सॉरमध्ये काहीच गेलं नाही. हे यांचं यश आहे. नक्कीच. मलायकाला आयटम सॉन्गसाठी कास्ट करणं कोणी ठरवलं होतं? कारण की इतकं ते लॅविश आणि मलायका असणं ही खूप मोठी गोष्ट होती. नाही, असं कोणी ठरवलं त्याच्यापेक्षा आम्हाला म्हणजे आपला थॉट कोणाचा होता तो? आयटम सॉन्ग आहे त्याच्यात मलायका म्हणजे छैया छैया गर्लला आता माझा 1 नंबर आता सगळे बोलणार त्याच्याविषयी. मी म्हटलं ना काय होतं हे ॲक्च्युली घडलंय त्या माझ्या इंटरव्ह्यूमुळे, जो मी म्हटलं मगाशी त्या इंटरव्ह्यूमुळे की लोकांना असं पाहिजे होतं की आपण स्केलअप का नाही करत. तर तो स्केलअप करण्याचा प्रयत्न आय थिंक मलायका इज अन ॲडिशन. सगळ्यांना बघायला आवडणार आहे. गणेश आचार्यांची कोरिओग्राफी आहे. म्हणजे आत्तापर्यंत मराठी लोक हिंदी चित्रपटसृष्टीत जाऊन काम करत होते आणि सुखावत होते. आता हिंदी चित्रपटसृष्टीतले लोक आपल्याकडे येऊन काम करत आहेत. हे खरं तर दर्जा वाढण्याच्याच गोष्टी आहेत. नक्कीच. सो इतकंच मी सांगेन. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा? सगळ्यात कठीण प्रश्न. काही नाही, 10 ऑक्टोबरला आणि 10 ऑक्टोबर नंतरही महिनोन्महिने आपल्या सगळ्या मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर हा चित्रपट बघत राहा. मला वाटते एकदा बघून तुमचं पोट नाही भरणार एवढं मी नक्की सांगेन. मी ट्रेलर बघूनच ते सांगू शकते. आय थिंक आम्ही सगळे आता राजेश सरांना मम म्हणू. थँक्यू सो मच. आणि नक्कीच चित्रपट सुपर डुपर हिट होणार. 100 दिवस त्याच्याही पुढे पुढे हा सुरू राहणार थिएटरमध्ये अशीच आमची इच्छा आहे. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन नरेशसह दीक्षा पाटील, झी 24 तास, मुंबई.